तुमच्या डोक्यात भरलाय भुसा, त्यामुळे तुम्हाला नाही राहिलेली अक्कल काय सुद्धा. आता काय झालं? आता काय झालं म्हणजे कसं बोलत आहो तुम्ही? फरकातून निवांतच बोलता तुम्ही. ही मी लावून घेतलं म्हणून हे झालं. ऊस काढून घेतला, ऊस जाळून घेतला, तुम्ही नुसतं गावभर कुत्री मारत हिंडता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अगं तेच रोप बघायला गेलतो आपले. आता काय कशाला रोप बघायला गेलता? आता कोणाला आणणार आहे? सगळ्या बाया दुसरीकडे गुतल्या, त्या बाईच्यात गेल्या. कसं तरी मी सावडीनं बाया आणल्या होत्या ना इथं आपल्या रानात. आता गेले ना ह्या 7-8 वाफे राहिले ना. आता घ्या लावून. आता मी काय बघत नाही. मी म्हणून करून घेतलं हे सगळ्या शेतातलं काम. अगं तू म्हणून आहे म्हणून तुम्ही बिंदास्त राहतोय ना. म्हणून हाय म्हणून किती दिवस जगत आणि माझ्या जीवावर तरी बिनधास्त राहतो ना. हाय असं वावर विकायला काढता मी नसल्यावर. आता तू आहे म्हणून तुम्ही बिंदास्त राहतोय. तो हाय म्हणून तरी मी बरं मी बिनधास्त बघतो राहते. तेवढे रोप होते की. निस्ता बूट घालायचा, इन करायची, शर्ती नवीन घालायची, ह्याच्याशिवाय दुसरं काय येतं का तुम्हाला? पाणी काय कुणी द्यायचं? मी द्यायचं काय? मी गडी देतो बाई मी आता. देतो बाय म्हणजे लाईट आली का? लाईट आली म्हणून तर मी रानात आले. ती मोटर चालू करायच्या, पाणी बिनी धरायचं. आता मी नसते काय करीत. बरं मग तू जा, तू घरी जा. घरी जा. हे 7-8 वापन ही तुमच्या मोर राहिले. ही नीट करून घ्यायचं आणि बाया लावून करून घ्यायचं. आता मी नाही बघत. बघा जरा लोकांचं. तूर आल्या तर पार त्या उसाला टोळी सोडून गेली. लक्ष द्यावं लागतंय. गोड बोलून काम करून घ्यावं लागतंय माणसांकडून. ती बी नवरा बायको गायबानीच आहे ती बघा तुमच्यासारखं. मी म्हणून करते ही. बघा लोकांची रानं कसली घाणेरडी आहे ती. माझ्यामुळे एवढी स्वच्छ रानं चांगली आहे ती. पीक तरी निघतंय रानात. काय थोबड घेऊन बघता माझ्याकडे? जा आता मी पाणी देतो इथं. जा तेवढं खातबीट टाकून घे तिकडचं. मी खत टाकून घेते इथं. ही नीट करा ही राहिलेलं वाप. मी जाते कांद्याचं रोप उपटून ठेवते. घुसतंय का डोक्यात? घुसतंय का? हे करू नका गायबान्या माणसांनी. आणि जर बाया भेटल्या तर ठीक, नाहीतर इथं 2 जणांनी बसून रोप लावून घ्यायचं. आता मी लाव का रोप? आता ग बाया मी लाव का? म्हणजे रान काय गावाचं आहे काय? तुमचंच आहे ना, मग लावून घ्या. बरं लाव आपण 2 जण. चल जातो तिकडे खत टाक. काय बाई माणूस आहे नशिबाला. बाई नशीबच फुट काय बाई माझं. आई बापाने बघून दिलंय कसं. सुळीवाल्यांचा जाळ झाला, पेट झाला ह्यांचा. यांना निलाव करता येत नाही एका गोष्टीचा. सगळं हागरं काम करून ठेवलंय. हिथं थोडं तोडलंय, तिथं थोडं तोडलंय, ह्याचं तोडलं थोडं, त्याचं तोडलं थोडं. सकाळ सकाळ काय कुत्र्याचं वचक तोडून आलती का काय? नुसते कडा गप्प बसा कडा तुम्ही. कडा कडा लावलोय आल्यापासून. कधीच्या काळी आली उठून तोंड घेऊन रानात की लागले तडा 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 बोलायला. एक तर माणसाच्या गिन्यात किडे पडल्यात पार. ही टोळी गेली अर्धवट सोडून. लोकांचं पार कांद लागून निघलं. मग मी तेच म्हणते, शेजारीन बघा किती हुशार आहे. तीच बघायला पाहिजे होती मी. म्हणजे कांदा लागून निघला असता. म्हणजे तुम्हाला तेवढंच पाहिजे. तेवढंच तिच्या पाहिजे, शेजारी जाऊन बसा. ती एक काम कर ना, तिच्याच घरात जाऊन राहा. अरे घरात गेलो असतं र, पण आता घेणार नाही ती. ही असलं पडलंय ना डोक्या नशिबात माझ्या. तुम्हाला तर ढेकळीच हाणलं पाहिजे. ढेकळाने हाणती मला. ऊस मोडून हाणीन. हाणतान कसं हाणतान ती बी मी कसं बी हाणतान बघते. म्हणजे? अरे कोणत्या जन्माचं पाप केलं तर तेव्हा तुझ्यासारखी बायको माझ्या नशिबात आली काय माहिती. तुम्हीच पाप केलता, काय सगळ्यांनी ती पुण्य शेजाऱ्याची केलतं. बायको र, कसलं काम करती काना काना. बिचारीने कांदा लावला. अरे त्या बायकडे बघून टोळी सुधी पळून गेली. माझा अर्धवट ऊस सोडून तिचा जाऊन अख्खा ऊस तोडला. इतकी पण लाड लाड बोलली, प्रेमाने बोलली. ही आली की नुसती कडा 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 केलं त्या टोळीवर. मग ठेवते हागरा सगळं काम तसंच. तुझ्यामुळेच राहिला ये ऊस अर्धवट. मग घ्या आता तोडून. तुम्हाला लय गोड बोलता येतं ना, घ्या तोडून. नाही तर तिला आणा गोड हा. बोलायला कुणाला? शेजारीला. तिलाच आणावं लागेल आता. तवा तर ऊस तुटन. हा. तुला तर आणली होती, अजून दुसरी बघितली तर ती बी पळून जायची. झालं का तुमचं मनासारखं? झालं का मनासारखं म्हणजे? झालं असन. बघा ही रान वासाड पडलंय असंच. का आपला उन्हाळ्यात कांदा लावायचा का? दरवर्षी तसंच आहे आपलं. सगळं होतं, सगळ्यांचा कांदा लावून होतो, तेव्हा आपला कांदा कुठंतरी असा रोप घेऊन येतो आपण. मग ती लावायचं, तिथून पुढं आपली तयारी. अगं बाय काय अर्धवट लावायचा का? ही ऊस गेल्याशिवाय काय करता येईल सांग बरं तू. मग ती काय मी करू का आता? मी करू का म्हणजे? अगं बाई ऊस तोडून घ्यायचं म्हणजे लोकांना 2-4 पैसे द्यावा लागतात. मग काय देत नाही का त्यांना मी? बी चहा पाणी करावं लागतं. देत नाही काय? तोंड हाणीन देत नाही काय म्हणल्यावर 10 रुपये मागितले की काला 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 करते नुसतं. मग चहा पाण्याला काय गरज आहे? मी चहा आणते की त्यांना घरून. चहा आणि तुझ्या बापाने दिलता का चहा? त्याला चहा पाणी म्हणतात का? मग कशाला चहा 2 पैसे द्यावा लागतात त्यांना बी. पाणी? मग असं म्हणा की. असं म्हणा की. मला वाटलं चहा घेऊन यायचं. मी 10 चहा- रुपये दिलं की 5 रुपयाचा हिशोब विचारते मला तू. 5 रुपये कुठे गेलं? मग विचारावं लागतं. संसार एवढी तर शहाणी आहे तू. चिकाटीने करावं लागतं ना संसार. तुझी चिकाटी बघितली त्याच्यामुळे तर ही रानपडी पडलं इथं माझं. अगं तुझ्या कलकली मुळे ना ती ऊसतोडवाली निघून गेल्यात. बरं झालं. एक काम करा आता, मी सांगते तेवढंच ऐका. तुझंच ऐकत आलोय म्हणून तर ह्या गोष्टी फळाला आल्यात आतापर्यंत. ऐकायचं का नाहीच माझं? नाही तर राहू दे तसाच ऊस. भूक आता तेवढंच राहिलंय. आता कुठं तू टोळी असेल ना तिथं जा आणि 2-1 हजार रुपये द्या त्या माणसाच्या हातात.
तुलाच नेतो द्यायला म्हणजे पाटकीने येते ना. ह्या माणसाला ना काय सांगणं म्हणजे चुकीचं झाले. आजच्या जर टोळी नाही आली ना रानात तर बघा रात्रीचे जेवायलाच यायचं नाही तुम्ही. हा जेव्हा हा. नाही येत मी जातो तिकडं. आणि ट्रॅक्टर लावून हे पटकन आहे ना वसाऱ्या काढून घ्या ते रोप खराब होऊन जाईल. मला काढतो. सांगू नका परत. काढतो मॅडम जा. उपकार करा आमच्या उपकार. बुकी चाऊट करा वाटत. हा कसला धोंडा पडलाय माझ्या पदरात काय माहिती हो. शेजारीन तरी एक वेळ चांगली होती. अरे दाद्या खाली ये. काय म्हणताय? अरे बाबा ट्रॅक्टर खाली करून लवकर ये. हे शेजाऱ्याचा ऊस तोडायचा आहे. जर पाणी सोडलं तर सगळंच वरडवरड होईल. चालतंय चालतंय. काय होतंय माहिती का, दिलं रात्री पाणी सोडून तर सकाळी ट्रॅक्टर निघणार नाही. हो त्यामुळे तू खाली करून लवकर ये. तेवढी खेप घेऊन जा परत. चालतंय हो. येतो मग. हा. काही कारखाना काय आपल्या घरचा नाही. मुकादम वाहन असते. काय बोला. काढाचे पलन हाणत तोंड आमची आता तेवढंच राहिल्यात. अरे दादा तुझं काढतो. काय झाले रात्री कुणी पाणी सोडून दिलं, कुणी रस्ता अडवला. हो मी तरी काय करणार आहे. कोणी रस्ता अडवला? 4 जणांचं फड असंच अर्ध तोडून राहिले ते. माझा कोणी रस्ता अडवला? हो अडवलं ना. अरे त्या नामदेवने अडवला. नामदेव म्हणला तर दिलं रात्री पाणी सोडून. काय करायचं. तुम्ही सगळ्या गावाची हागरी काम करीत चाललात. त्याचं तोड त्याचं ठेवू. किती जणांचे पैसे लुटले रे तुम्ही असं? नाही बाबा नाही रे पैसे नाही लुटलं. मग काय आम्ही केलं? व्यवस्थित काम करतोय. फक्त विषय काय होतोय, तुझी नामदेवची काय भांडणं असत्यान म्हणून नामदेवने रात्री पाणी सोडून दिलं. माझी आणि त्याची काय हो. भांडणं नाही काय नाही काय नाही. त्या नामदेवकडे बघतो आणि सगळ्याकडेच बघतो. तुझं- आपलं धंदा काय करीत जाऊ नका. ह्याचं धरलं त्याचं सोडलं. मोकार तुमच्यामुळे आमच्या सारख्याला त्रास आहे. ती लोकांचं कांदा निघून लागलं. मला कांदा लावायचा होता. कांदा राहिलाय लावायचा. तुझा उद्या फड काढतो. तुमच्या या असल्या अर्धवट तुडून जाण्यामुळे ना आज शेतकऱ्यांची भांडणं लागतात. तुम्हाला काय आकली बिकली येते का नाही होय? अरे बाबा ऊस तोडतो. 2 दिवसात ऊस तोडून तुझा क्लिअर करतो. क्लिअर हो. करा नाही तर काय करा मला काय माहित नाही. हो. माझा ऊस जर उद्या नाही तुटला तर मी सगळ्यांकडे बघन ट्रॅक्टरवाले. तुम्हाला बी सांगतोय. बरं ऐका मला जाऊ द्या खाली करून येऊ द्या. ती बागायतदाराने तुमच्याकडे 200 रुपये दिले तर. अरे बाबा मी देतो. तू फक्त माळाला जा. मी मागणं आलो. पैसे घेऊन येतो. पैसे घेऊन या. डबा नाही काय नाही. 200 रुपये दिलेले तुमचे. चालतंय चालतंय अरे चालतंय. ती 200 रुपयाचं तुमचं काय असेल ती नंतर मिटवा. आधी माझं मिटवा. मुकादम शेवटचं सांगतो. आज संध्याकाळी जर नाही ना माझ्या फाडात आलात तर तुम्हाला सगळ्यांना म्हणू, तुम्ही सगळं काय असेल ते मिटवून घ्या. मानागा डोक्यात जाऊ आता. चालतंय चालतंय चालतंय. ह्याचा ऊस तोडायचा उद्या. हा. बिबट्यामुळे दिवसा लाईट आली. लय बाहेर झाले. रातचा त्रास कमी होतोय. ऊस तुटून गेला. बरं झालं लवकर. ए रामा मग काय आणखी. काय चाललंय? अरे काय हे ऊस तुटून गेलाय काय खाल्ला. राव तुमचं काय ती मला पलीकडला काय ऊस राहिला कळलं थोडं अर्ध तुडून गेला. अरे टोळीने लय वैताग दिलाय. काय करावं कळणाच. तुमचं तरी ही आलं या. हे आता एक सातशे लागे नाही. आमचं त्याच्या आईला अर्धवट सोडून गेलंय ती. अरे माझं तसंच केलंय. मला काय म्हणली डोकं फिरलंय ना माझं. पांडाचं फक्त रस्त्याची अडचणी तेवढी मिटवतो आणि येतो तुमच्याकडे. त्या आईला 2 दिवस झालं वाट बघतो. त्याच्यावर कांदा लावायचा पडला. रोप वाया चालले. वायाच्या पुढे गेला रोप तर कवा लावतो कांदा. आता जानेवारी डिसेंबर एंडिंग आला. जानेवारीतला कांदा उन्हात कांदा पोचतो का. माझं तर ड्रॉप सडलं. त्या मुकादमाची वाट बघू बघू. रोप मुकादम काय सडायला का तो उपटून ठेवलं होतं काय आधी. अरे बायको आमची शहाणी. हो का आता टोळीकडे चाललोय. त्या शंभूची बायको लय भारी लागा साबावाला तशी. अरे आईला काय- वाल्यावाला का तिने कांदा लावून घेतला गोड बोलून अरे- गोड बोलून. कांदा लावा झालं त्याचा आधी. त्याचं थोडस पडलंय कोपरा. पण त्याने काय केले त्याला गोरा आहेत त्यामुळे ते वाटत जाऊ द्या गोराला. पण आपलं तसं नाही ना. कुठं नाही गोरा नाही तसं. का नाही. मला सांग माझं अर्धा एकर तोडले. जवळजवळ अर्धा एकर तसं सोडलं. 2 दिवसात आलो तिकून. आज 4 दिवस झालो त्यांच्याकडे तुडीत आहेत. आता बरं त्यांच्याकडे नाही गेलो का दुसऱ्याला सुद्धा असा वायदा करताना लगेच तिकडे निघून जातो. मरणाची का त्यांनी अर्धवट हागर 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 करून ठेवलंय प्रत्येक काय जागेवर. कळणार त्यांचं. बरं ऐक त्यांना काय म्हणलं तुम्हाला काय असतील ते पैसे तुमचे देतो. मुकोदा म्हणला नाही नाही तुमचं क्लिअर करून दुसरीकडे जातो. अजून तो त्याचं क्लिअर नाही माझं क्लिअर नाही तुझं क्लिअर नाही. मुकदमच बरं. सांगतो मी आता. माझं डोकंच हल्लंय. अरे त्याला नाही ना हाणलं आपल्याच भांडणं लागतं का. आज तू काय म्हणणार उद्या ह्याने ह्याला पैसे जास्त दिलं काय नको. ह्याचा अर्धवट सोडून गेला. चल जाऊ आपण तिथं. मला तर वाटतंय का नाही जाऊ नये ना ते. मी तर आता मालकच हाणतो असतो. माझं तो डोकं तिथं तोडी द्या. जाऊ तिथं आपण. नाही काय होणार ह्यांच्यामुळे आपल्याच भांडणं मग लागतात. काय बरे करतात? भांडणात चल. ए उरका रे गाड्या हो. उरकता घ्या. थोडा उरका पडा पडा.
पटापटा बांधा मोळ्या. तोडा तोडा. तुम्हाला काय कळतंय का नाही नेमकं? बोला बोला मध्ये काय झालं? काय झालं ए, काय झालं? माझ्या मित्राचा ऊस आहे काय करते? मित्राचा विषय तुझा तर तुटला ना, आता मित्राचा बी तोडायला लागला का तू? होय मित्राचा म्हणजे जीव आहे माझा तो. जीव आहे? मग अरे तुझा झाला ना, आता दुसऱ्याचा बी तुटून दे ना जरा. अरे मित्राचा आहे, मला त्याला बसायला लावलं इथं. बसायला लावलं तू ग बस. ती सगळं राहू दे ना, आत्ताच्या आता त्याला माझा ऊस तोडून दे. अहो तोडतो तुमचा बी. अहो ही आज फड होईल. कोणता फोड होईल? ही काय होईल ना? अरे फोड होत असतोय आज. ए भाऊ मला तोडायला लावलंय त्यानं काय कुणाला? ही अरे कवर दुसऱ्याच्या हमाल्या करतो बस ना. पकडा ना. अरे अरे अहो, सोडा. अहो, नका भांडण करू. ऐका अहो, ऐका सोडा बाई. अहो, सोडा. अहो, करू. अहो, तुमचं बी ऊस तोडून देऊ. अहो, सोडा ना बाई. अहो भांडण नका करू. आज मला भोगून आलंय काय तुम्ही अजय दोघ जण भांडू नका. आज हा फड काढल्याशिवाय राहत नाही. उद्या तुमचा फड थोडा चालू करतो. फोड राहत नाही म्हणजे तुमच्यामुळे आमच्या गावात भांडण लागायला लागले तू. अजिबात नाही. कळतं तुम्ही नाही दोघं तुम्हाला? जण भांडू नका. आज इकडे हागरत ठेवता तिकडे हागरत ठेवता निम निम करताय. अहो साहेब तुमचं तोडून देत. काय चाललं? या मुखाला अहो, मला अक्कल सरपंच, नाही. तुम्ही सांगा की आम्ही ऊस तोडतो. ह्यांना म्हणलं काय भांडू नका. आज हा फड काढतो, उद्या ते फड तुमचं चालू करतो. माग सरून बोलायला. हा? अरे तुम्हाला अकलीचा भाग पीक आहेच का नाही? हा प्रत्येक फडाव भांडणं, प्रत्येक फडाव भांडणार. एका ठिकाणी झक मारा नीट. आता काय तुझं काय रे? करायचं? चाल तुम्ही इथं बघायला तरी बघा इथं काय चाललं. थांब 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 थांब. तिचं काय बाय आला? तुझा झाला आणि तुटला ना. माझा मित्र पुण्याला राहतो तिनं मला तू हाणलं सांगितलं काय पाहिजे, मला. त्याचं बी हाणलं पाहिजे. त्याला मला मारणं झकीत कशाला लावला ऊस? कशाला शेती करतो? एक तर शेती करण्यात तिकडे झक मार तुझी. हा इथं भांडणं तुझं काय? होय ना, ह्या हरामखोरनी काय केलंय माहिती का? जास्त पैसे देऊन टोळी इथं आणली. बरं. ही असली सुकवतात ना ह्याला म्हणून अंगलट येतंय अहो सगळं. पैसे नाही दिले काय नाही दिलं. मग काय ठेवला त्याचा? अर्धा ऊस का ठेवला त्याचा? अहो त्यांचा आज काढतोय ना. आज काढलं की उद्या जातो ह्यांच्याकडे. तुझं काय? ह्यो काय सांगत होतो? ह्यो म्हणतो होता ना ह्यो तुटल्याशिवाय इथून हालून नाही जाणार. मग काय करणार? तुटल्याशिवाय मी कसं हालून देऊ? रातचा तोडणार आहे. हागरत ठेवीतलं. आपण आज 25 कोयतं पुणारच आज. अरे पण बंद करा ना. तुम्हाला कळतं का तुम्ही इथं निम हेच निम तेच निम पार ओराव बसायची बारी आली ना यांची, एक शेतकऱ्यांची. ही बाय कोण? अहो मी त्यांची बायको आहे. मुकादमाची. हा मी लक्ष ठेवायला आले म्हणजे पटपट काम करून घेते ना, यांचा ऊस तोडायचा म्हणून आले. तुम्ही बी इकडं. काय झालं हो? लय आरडा आलता. अहो काय नवऱ्यावर तुमच्या ध्यान ठेवतात नाही काय? काय केलं? हे मारा उठला होता याला काय? काय हो काय झालं? आपला ऊस ठेवून नाही आला अर्धवट ठेव. तुझी काय बोल याच्यामुळं. तर चाललंय काय तुमचं? तुम्ही लका काय तुमचं वाव तुमचे वाव येतोय माझ्या धडधडीत. कशासाठी पण? तुमच्या नवऱ्याला काम काम नाही ना वहिनी. तुमच्या रानात काम करीत नाही ना, आलंय दुसऱ्याच्या पुढारक्या हाना इथं. ही ऊस तोडून बसून घेतोय मित्राचा. एवढं तर शा नाही. अहो पण आमचा तोडून द्यायचा ना, आमचा हागरा अर्धाच राहिलाय तसाच ऊस तोडायचा. आम्हाला कांदा लागवड करायची होती, अहो, रोप आमचं जळून जाईल. अहो ताई तुमचं पण ऊस तोडून देऊ. ह्या मी त्यासाठीच आलेलं आहे. ह्या यांनी कोयता घेतलाय, स्वतः काम करायला लागले. तुमचं उद्याच्या उद्या तुम्ही लागतो बघा ऊस तोडायला. तुम्ही काहीच काळजी अरे करू नका. याच्यावर ध्यान ठेवून ना जरा. घरी घरी करतं काम. कशाला चोबडपणा करतो लोकांच्या? त्यानं मला सांगितलं आता असा निमा वस्तून चालतं का सांग बरं. तुम्हाला रानात कांद्याचं रोप लावायचं होतं, तुम्ही झक मारायला आले का इथं? हा पहिले स्वतःचे बघा ना. सवय ना त्याला. लय बोलू नका भाऊजी, जाऊ दे आता, चुकला असं. पण तुम्ही अजिबात इथं थांबायचं नाही. कशाला आले हो तुम्ही? आणि इथं कुस्ता कुस्ती खेळता का इथं येऊन? तो माझ्या अंगाला. बोकांडी बसून. अरे मला एखाद्याचा मर्डर व्हायचा ना. इथं काही कोयतन फितन असते. तुम्हाला राग आल्यावर काही करता तुम्ही? बाकाचं लय कुठं न पडतात तुम्हाला. हजारदा सांगितलंय घरातलं बघा म्हणून. हा कितीदा म्हणलं मी तुम्हाला? अरे बाय लावून घ्या म्हणलं होतं रानात. बायको चांगली म्हणून तुझ्या पैसे राहिली ती. मला नाही. तुम्ही राहता तरी कसं ह्याच्या बरं? तू अक्कल शिकवतो काय तिला? तुम्हाला बायको शिकवतो का आता? तुम्ही शांतच बसा. वहिनी लक्ष ठेवा. ह्याच्यावर ध्यान तू. अरे भांडू नका बाबा. अहो भांडण नका करू. भांडू न करू नका. मला पाहिजे, चला, तुम्हाला बघते. तुम्हाला तुम्ही कुठे निघाले? आणि ही जरा अशी नीट काम करा जरा. अहो पण मला काय म्हणतंय पाटील, विचार करा तुम्ही की होतंय ना, चाललंय. अरे पण एकाच ठिकाणी तिथं जिथं गेला ती कंप्लीट करावं ना. इथं उलसक त्यांना तिथं उलसक. आता हे बरं आहे का? एखादा तुझा हा कोयता घेतला आणि त्यांनी टाकला त्याच्या मस्तकात. मग काय करायचं? आता ते एवढ्यामुळे तर आम्ही दोघ जण काम करायला लावलो. हिला म्हणलं चल बाबा तू मोळ्या बांध, मी तोडतो. आज होऊन जाईल, उद्या तिकडे जाऊ. उपकार करीत नाहीत तुम्हाला पैसे एक दिले काम का? घेतल्यावर ती नीट नाटक करा आणि मग दुसऱ्या फडात घुसा.
समजतोय का हा. का होऊन द्यायची तर खून एकमेकाचे नाही. मग तुमचं आहे ना आम्ही ना आज एवढं काम पूर्ण करतो आणि उद्या तुमच्यावर आणि काढा हा. हा नार पडला तरी ना थोडंफार राहिलं तर काढा तेवढं अहो. अर्धवट तरी नका ठेवू नाही ठेवत ताई यांचं आज पूर्ण करतो आणि तुमच्या फडात उद्या ऊस तोडायला येतोय आम्ही नक्की या हा येतो येतो आलाय पण आमच्या उसाला भांडणं करू नका आमच्यामुळे भांडणं तेवढं करू नका तुम्ही चला घरी तुम्हाला एक काम घरी करायला जायचं. आणि लय तिकडं लय ताकद आली असली तर तिकडे झक मारा ना राहणार आत बाना तिथं एनर्जी खर्च करा ना जरा इथं भांडणाला एक काम करा हे कोयता तुम्ही घ्या आता आणि निघा आपल्या रानात अय त्याचा ह्याचा आहे तो यांचं आहे का? त्याला करू दे काम कोयता घेऊन निघा हला मी आमचं आणतो आणि ध्यान ठेवू दे जाऊ बघते तुम्ही चला तुमच्यामुळे मला बोलले खावा लागते नालायक माणूस आता तुम्हाला काय वाजंत्री आणायची काय बरं येतो आम्ही आणि नीट बांधा हा चला आणि नीट तोडा लोकांची उस जरा काय ते बघ ठेकेदार आहे का कोण आहे हा, कुठं इथं बांधाय चालू कर माझं डोकं या भांडणामुळे हे होतंय काय सांगा तुम्हाला